हाय फ्रेंड्स, मी स्नेहल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आपण आज बनवणार आहोत चिकन तंदुरी मोमोज. चला तर आपण मोमोज बनवायला स्टार्ट करूया. हे सर्व इंग्रेडियंट्स आहेत की जे हे आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहेत. कोथिंबीर, कांद्याची पात बारीक चॉप केलेली आहे, हा कांदा आहे बारीक चॉप करून घेतलेला आहे मी. काळी मिरी पावडर 1 स्पून विनेगर ऐड करते. ब्लैक सोया सॉस टेस्ट नुसार. अदरक लहसुन पेस्ट, सॉल्ट टेस्ट नुसार. हे सर्व इंग्रेडियंट्स आपण एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि ह्यामध्ये मिरची ॲड करायची राहिली होती, मी बारीक कट करून ते ॲड करून घेते. आणि हा आपण आता एकजीव करून घेऊया. हे एकजीव झालेला आहे. ह्याला आपण आता 10 ते 15 मिनटं एका साईडला ठेवूया. तर फ्रेंड्स, आपण आता मोमोजसाठी लागणारा डो रेडी करून घेऊया. त्यासाठी मी हा मैदा घेतलेला आहे. टेस्टसाठी थोडंसं बारीक केलेली शुगर पावडर आहे. तुम्ही नक्की ॲड करून बघा, खूप छान टेस्ट लागते. थोडंसं मीठ आहे टेस्टसाठी. आता आपण हा डो रेडी करायचा आहे. डो जास्त पातळही नाही झाला पाहिजे आणि जास्त घट्टही नाही झाला आहे, घट्टही नाही झाला पाहिजे. तर आपलं हे डो रेडी झालेली आहे. जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे. हे 10 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊया. तंदुरी मोमोजचा मसाला आता आपण रेडी करत आहोत. त्यासाठी आपण दही घेतलेला आहे. त्यामध्ये थोडीशी अदरक लसूणची पेस्ट ॲड करूया. धणा पावडर, मीठ थोडं कमीच टाकायचं आहे कारण आधीच्या इंग्रेडियंट्समध्ये मीठ आहे. टेस्टसाठी रेड चिली पावडर, जिरा पावडर, गरम मसाला पावडर, लिंबूचा रस, 2 चम्मच भाजलेलं बेसन, आता आपण हे एकत्र करणार आहोत.
हे मिश्रण रेडी झालेलं आहे तंदुरी मोमोजसाठी. हे पीठ बघा रेस्ट केल्यानंतर थोडंसं गट्टी आलेलं आहे. तर आता आपण मोमोज लाटायला घेऊया. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. पोळी लाटायला घेऊया. अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त जाड पण नाही आहे. तर आपण अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहोत. आता त्यामध्ये मिश्रण भरून मोमोजला आपण जसा पाहिजे तसा आकार देऊ शकतो. हे बघा यामध्ये मिश्रण भरून हे असं फोल्ड केलेलं आहे. बघू शकता सुंदर असा आकार देण्यात आलेला आहे. तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता. तर मोमोज आता आपण फ्राय करून घेणार आहोत. पुढे गोल्डन कलर करून घेऊ आपण ह्यांना, कारण आपल्याला ह्यांना तंदूर करायचं आहे. आता आपण यामध्ये फ्राय केलेले मोमोज ॲड करणार आहोत. चांगल्या प्रकारे सगळ्या मोमोजला मसाला लागलेला आहे. आता आपण हा कोळसा पेटवून घेऊया. हा कोळसा आपण आता ह्याच्यामध्ये घेणार आहोत तंदूरसाठी आणि त्यावर थोडं तूप घालणार आहोत आणि वरती झाकण ठेवून द्यायचं 30 सेकंदासाठी. आता आपण बघूया. हे बघा मस्त असा फ्लेवर ॲड झालेला आहे. आता आपण थोडं तेल टाकलेलं आहे. आता ह्यामध्ये एक एक पीस ॲड करूया.
पण असे गॅसवर हे बघा तंदूर मोमोज रेडी झालेले आहेत। मी त्यावरती आता थोडासा चाट मसाला ॲड करणार आहे। आणि थोडासा अमूल फ्रेश क्रीम। तुम्ही बघू शकता मोमोज हे सुंदर पद्धतीने तंदूर झालेले आहेत। त्याबरोबर ग्रीन मेयोनीज चटणी आहे, ओनियन आणि लेमन सुद्धा आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।